नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता जानकी ओवीच्या हातातून ती प्रॉपर्टीची फाईल घेते आणि ती फाईल चेक करत आता ती विचार करते की ही तर प्रॉपर्टीची फाईल आहे, परंतु ओवी ही फाईल घेऊन कुठे निघाली असेल, ओवीला ह्या फाईलचं काय करायचे आहे। तेव्हा मात्र आता लगेच जानकीला टेन्शन येते की ओवीने का ही फाईल घेतली असेल, म्हणून ती लगेच आता ओवीला विचारते की ओवी ही फाईल तुला कुठे मिळाली, ही फाईल तू कुठून घेतली। तेव्हा आता ओवी खूपच घाबरते। तेव्हा आता घाबरतच ओवी म्हणते की आई कपाटातून घेतली। तेव्हा जानकी म्हणते की अगं तू कपाटाला आतापर्यंत हात तर लावलाच नव्हता, कपाटातून तुला काही जर घ्यायचे असेल तर तू कायम आई आणि बाबांना विचारत आली, मग आज ही न विचारता फाईल तू कशाला घेतली आणि कुणासाठी ही फाईल तू कुठे घेऊन चालली होती। तेव्हा आता ओवी ही ओरडते की कुठे नाही। तेव्हा आता जानकी आता म्हणते की हे बघ ओवी, तू खोटं बोलू नको आणि काय ग तुझ्या सध्या जे काही वागते तुझ्या वागण्यातील हा बदल मला नाही कळत असं तुला वाटते का। मला विचारल्याशिवाय तू आतापर्यंत कपाटाला अजूनपर्यंत हात तर लावलेला नाही, मग आता तू कपाटातून ही फाईल काढलीस कशी, काय चालले ओवी तुझं, नक्की तू काय हे सुरू आहे। मी तुला काहीतरी विचारते आणि हे बघ, हे जे काही असं करणं आहे हे चुकीचं आहे। अशी वस्तू घेऊन ज्याला पळायचं म्हणतात ना त्याला ओवी चोरी म्हणतात, ही गोष्ट लक्षात ठेव। बाळा, मला माहिती आहे की तू असले वाईट प्रकार कधीही नाही करणार म्हणून, मग तुला ही फाईल चोरण्यासाठी कोणी सांगितले। तर ओवी काही उत्तर देत नसते। तर जानकी तिला म्हणते की हे बघ ओवी, मी तुला काहीतरी विचारते। तेव्हा मात्र आता जो टेडी असतो तो खिडकीतून हे सर्व पाहत असतो। जानकी विचारते की ओवी, तू ही फाईल कुणासाठी घेऊन जात होती, तुला ही चोरी करण्यासाठी कोणी सांगितले होते। जानकी आता खूपच भडकलेली असते, पण तरी सुद्धा आता ओवी काही उत्तर द्यायला तयारच नसते। तेव्हा मात्र आता ओवीला जे काही क्यूटूने सांगितलेले आहे की तुला तुझ्या आईच्या रूममधून जी निळ्या रंगाची फाईल आहे तर ती शोधायची आहे। आता मात्र ओवीला हे सर्व आठवते आणि ओवी आता जानकी पुन्हा विचारते की ओवी, तुला कोणी सांगितले ही फाईल चोरण्यासाठी। तर ओवी आता म्हणून जाते की क्यूटूने मला ही फाईल आणण्यासाठी सांगितले। तर क्यूटू म्हटल्यानंतर आता जानकीला शॉक बसतो, क्यूटू नक्की असेल तरी कोण। तर जानकी म्हणते की ओवी काय बोलतेस तू, कोण क्यूटू असेल। तेव्हा आता खिडकीत ओवीचे लक्ष जाते आणि क्यूटू ते बघ तिकडे होता म्हणून ती खिडकीकडे बोट दाखवते। एवढ्यात जानकी बघणार तर क्यूटू तेथून लगेच बाजूला जाऊन लपतो। ओवी म्हणते की हे बघ आई, क्यूटू तेथे खिडकीजवळ मगाशी होता। त्यावर आता जानकी म्हणते की हे बघ ओवी, अगं तू माझ्याशी खोटं बोलू नकोस, त्या खिडकीमध्ये कोणी सुद्धा नाही। तर जानकी आता खूपच भडकलेली असते। जानकी म्हणते की कोण आहे हा क्यूटू। तर ओवी म्हणते की आई खरंच मला त्याबद्दल काही माहिती नाही, तो बाहेरच आहे। तेव्हा आता जानकी म्हणते की काय बाहेर, चल चल मला पटकन दाखव, नक्की आहे तरी तो क्यूटू कोण। तेव्हा आता ओवी तेथे तुळशीच्या बाजूला लपलेला असतो आणि ओवी दाखवते की आई हा क्यूटू आहे। क्यूटू आता तेथून पळणार तोच लगेच जानकी त्याला धरते की कोण आहेस तू, कोण। आता क्यूटू पळत असतो, परंतु मित्रांनो आता हा ऋषिकेश असणार असतो। तेव्हा आता जानकी आई आणि नानांना सगळ्यांना आवाज देते आणि क्यूटूला धरते। तर ओवी ही आईचा हात अगदी बाजूला काढत असते की आई तू क्यूटूला सोडून दे, क्यूटूची काही चूक नाही, तू सोड ना त्याला। म्हणून आता ओवी पूर्ण रडकुंडीला आलेली असते। जानकी म्हणते की हे बघ ओवी, तू लांब राहा आणि तेवढ्यात सारंग, सुमित्रा सगळेजण बाहेर येतात। सुमित्रा म्हणते की अरे देवा, काय सुरू आहे तुमचं। जानकी म्हणते की आई आणि नाना या ना लवकर। तर सारंग पुढे येतो आणि हा बाहुला कोण आहे असे विचारतो। तर जानकी म्हणते की हा बाहुला नाही तर बाहुली आहे। तेव्हा आता सुमित्रा म्हणते की अगं जानकी काय झाले। तेव्हा आता जानकी म्हणते की आई अहो यात बाई दडलेली आहे कोणीतरी, ती ओवी बरोबर खेळ खेळते आणि तिने जे काही आता ओवीला करण्यासाठी सांगितलेली आहे तर ती फाईल आणण्यासाठी म्हणजे प्रॉपर्टीची फाईल चोरण्यासाठी आता ह्या बाहुलीने सांगितले। आणि कोण आहे तू, नाहीतर मी तुला पोलिसांच्या ताब्यात देईल। म्हणून जानकी आता क्यूटूवर सुद्धा भडकते। जानकी म्हणते की पोलिसांना बोलवा आणि त्या क्यूटूचा अगदी रागरागाने तो जो काही टेडीचा चेहरा आहे तर तो बाजूला काढत असते। कारण आता ओवीची गंमत करण्यासाठी ऋषिकेशने मात्र त्या खेळणीवर जे काही टेडीचे चित्र असते म्हणून तसा पोशाख घेतलेला असतो। बघतात तर काय त्यात ऋषिकेश असतो। ऋषिकेशला बघून आता सर्वांना धक्काच बसतो। नाना म्हणतात की ऋषिकेश, तर ओवीचा चेहरा लगेच खुलतो, सर्वजण हसायला सुरुवात करतात। तेवढ्यात ऐश्वर्या धावतच येते आणि बाजूला उभा राहून हे सर्व पाहत असते। तेव्हा मात्र आता सारंग तर खूप हसतो। तर ऋषिकेश म्हणतो की जानकी अगं काय हे, काय तू पण। सुमित्रा म्हणते की अगं बाई ऋषिकेश, अरे तू।
तर ओवी लगेच खुश होऊन बाबांचा हात धरते आणि बाबा तुम्ही क्यूट आहात का? तेव्हा आता जानकी म्हणते की ऋषिकेश अहो हे सर्व काय आहे? तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की थांबा अगोदर थांबा सगळ्यांनी, एकतर ह्या कॅश्यूमध्ये मला खूप गरम होते, जरा श्वास तर मला घेऊन द्या. आता ऋषिकेश असं म्हटल्यानंतर सारंग तर खूप मोठ्याने हसतो आणि खरंच खूप भारी दिसते असं म्हणतो. तेव्हा आता जानकी म्हणते की काय हो ऋषिकेश तुम्ही होता तर, आणि काय हो ऋषिकेश तुम्ही ह्या कपड्यामध्ये काय करतात बरं? तेव्हा आता ऋषिकेश सांगायला सुरुवात करतो की हे मी आपल्या ओवीसाठी, तिला खुश करण्यासाठी करतो, कारण मगाशी झटापटीत जे काही ओवीची खेळणी आहे तर ती खेळणी तुटली होती आणि ती खेळणी तुटताना मात्र ओवीला जो काही त्रास झाला त्यामुळे तिची खेळणी जोडण्यासाठी मी हे सर्व केले. आणि मग मी काय केलं की कॉस्ट्युम स्टोअर्समध्ये गेलो आणि हे कपडे घेऊन आलो आणि ओवी हे बघ हे जे नवीन गिफ्ट आहे ना ते तुझ्यासाठी. तेव्हा आता हे आई बघून सुमित्रा म्हणते की अरे ऋषिकेश खरंच धन्य आहे रे तुझी मुलीवरच्या प्रेमासाठी एवढं सुद्धा. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की अगं ओवीसाठी काही पण, आणि मी अजून थोडीशी मज्जा घेणार होतो परंतु जानकी हे सर्व काही गोष्टी बाहेर काढायला गेली. तर नाना म्हणतात की अरे ऋषिकेश ती घाबरली असेल. तेव्हा आता ऋषिकेश अगदी लाडाने जानकीकडे बघत म्हणतो की अहो नाना त्यात काय घाबरायचं, उगाच माझी बायको उगाच टेन्शन घेते. तेव्हा आता लगेच जानकी म्हणते की काळजी करू नको तर काय करू, कारण इतक्या महत्त्वाची फाईल तुम्ही आणण्यासाठी सांगितली होती. तेव्हा आता फाईल म्हटल्यानंतर ऋषिकेशला एक शॉकच बसतो. ऋषिकेश म्हणतो की फाईल? तेव्हा आता जानकी म्हणते की हो ही आपल्या प्रॉपर्टीची फाईल आहे आणि हीच फाईल तुम्ही ओवीला आणण्यासाठी कपाटातून सांगितली होती. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की काय बोलतात, मी ओवीला कोणतीही फाईल आणण्यासाठी सांगितलेली नाही. तेव्हा आता लगेच जानकी म्हणते की अहो ओवीच म्हणाली की मला ही फाईल क्यूटूने आणण्यासाठी सांगितली होती म्हणून. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की 1 मिनिट जानकी थांब, आणि क्यूटू कोण आहे असं तो ओवीला विचारतो. जानकी सुद्धा ओवीला विचारते तर ओवी खुशून म्हणते की बाबा अहो तुम्हीच आहात क्यूटू, तुम्हीच मला टास्क सुद्धा देता आणि गिफ्ट सुद्धा देतात. तेव्हा आता ऋषिकेशला काही कळत नसतं आणि ओवी बिचारीला हे माहिती नाही की नक्की हा क्यूटू आहे तरी कोण, म्हणून तिला असं वाटतं की आता ऋषिकेश बाबाच आता क्यूटू असतील म्हणून. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की ओवी अगं तू हे काय बोलतेस? तेव्हा ओवी परत म्हणते की बाबा हे बघा तुम्ही तो क्यूटूचा आवाज काढून दाखवा. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की ओवी हे बघ मला काही क्यूटूचा आवाज वगैरे नाही काढता येत, हे सगळं काही मी तुला खुश करण्यासाठी केले, बाकी हा क्यूटू कोण आहे हा मला माहिती नाही, कारण मी त्या क्यूटूला ओळखत सुद्धा नाही. आणि ओवी तू असं का बोलतेस, खरंच मला काही माहिती नाही की क्यूटू नक्की आहे तरी कोण. तेव्हा आता ओवी म्हणते की बाबा हे बघा मस्करी करू नकास, अहो तुम्हीच क्यूटू आहात, प्लीज बाबा काढा ना आवाज. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की ओवी मी तुला एकदा सांगितलं की क्यूटू नक्की आहे तरी कोण, मला खरंच माहिती नाही. तेव्हा मात्र आता ओवी मनात विचार करते की म्हणजे क्यूटू बाबा नाहीच, दुसरंच कोणीतरी आहे, म्हणजे अजून खेळ तर संपलेला नाही. त्यावर आता जानकी सुद्धा ओवीला विचारते की हे बघ ओवी बाबा तुला काहीतरी विचारतात की नक्की हा क्यूटू आहे तरी कोण, आणि त्याने तुला ही प्रॉपर्टीची फाईल आणण्यासाठी का सांगितली होती आणि ही फाईल घेऊन त्याने तुला कुठे बोलावले होते असं जानकी आता विचारते. परंतु आता ऐश्वर्या हे सर्व ऐकत असते. तेव्हा आता ओवी म्हणते की आई तुझ्याशी माझी कट्टी आहे आणि बाबा तुम्ही मला गिफ्ट दिल्याबद्दल खरंच थँक्यू. ओवी काही न सांगता आता आतमध्ये निघून जाते. तेव्हा आता सारंग म्हणतो की हे बघ अगं अरे दादा खरंच तू भारी दिसतोय, फोटो काढू का? तेव्हा आता ऋषिकेश हसून म्हणतो की आज जा आतमध्ये जा. तेव्हा आता सारंग म्हणतो की अरे मी गंमत करतो. तेव्हा आता सर्वजण आतमध्ये गेल्यानंतर आता जानकीला हे टेन्शनच असते. जानकी म्हणते की हे बघा ऋषिकेश मला काहीतरी नक्की गडबड आहे असे वाटते. तेव्हा आता ऋषिकेश सुद्धा ऐकायला तयार नसतो. ऋषिकेश म्हणतो की अगं काही गडबड वगैरे नसेल, तू शांत हो जानकी, हे बघ, म्हणून तो जानकीला आता आतमध्ये घेऊन जातो. तेव्हा मात्र आता लगेच ऐश्वर्याला खूप चिड येते. ऐश्वर्या आता खूप वैतागून म्हणते की ह्या जानकीमुळे आज सुद्धा सगळा माझा प्लॅन फसकला. जानकीला तर क्यूटूबद्दल कळलेलं आहे, परंतु आता मात्र पुढे जाऊन ती क्यूटू मी आहे हे जर जानकीला कळले तर अवघड होईल, हे तिला कळणार तर नाही ना, म्हणून आता ऐश्वर्याला खूप टेन्शन येते. त्यानंतर आता इकडे मस्त शर्वरी बेडवर पुस्तक वाचत बसते. विक्रांतीचे पाय चेपत असतो आणि काय बरं वाटतं का अगदी प्रेमाने विचारतो. तेव्हा आता शर्वरी अगदी खुशून म्हणते की हो हो खरंच खूप मस्त वाटते. तेव्हा आता लगेच विक्रांत हसतो. विक्रांत म्हणतो की घे आता पूर्ण का आता व्यवस्थित काही जी सेवा करायची असेल ती करून घे. आणि तेवढ्याच शर्वरीच्या मोबाईलवर आता सौमित्रचा कॉल येतो. तेव्हा आता लगेच शर्वरी म्हणते की सौमित्र दादाचा कॉल आहे. तर
सौमित्र दादाचा कॉल बघून आता शर्वरीला खूप आनंद होतो. शर्वरी फोन घेते. तेव्हा मात्र आता अवंतिका आणि सौमित्र हे अगदी कॉंग्रॅच्युलेशन्स म्हणून आता शर्वरीचं अभिनंदन करतात. तेव्हा आता विक्रांत आणि शर्वरी खूपच खुश होतात. आता शर्वरी म्हणते की थँक्यू सो मच आणि विक्रांतसुद्धा आहे येथे असे म्हणते. तेव्हा आता लगेच सौमित्र म्हणतो की थँक्यू जिजू, खरंच बहिणाबाई, अगं तू खूप छान अशी न्यूज दिली. कित्येक महिने तू इतका त्रास सहन केलास आणि फायनली आता ते सगळं काही संपलेले आहे, त्यामुळे आता मी मामा होणार आहे. तेव्हा आता लगेच अवंतिका खुशून म्हणते की तू मामा आणि मी मामी. आणि अवंतिका खुशून म्हणते की खरंच मला असे झाले की कधी एकदाची मी मामी होणार आहे आणि ते बाळ सुद्धा मला अगदी बॉयफ्रेंड मामी म्हणेल. तेव्हा आता लगेच सौमित्र म्हणतो की थांबा. तर अवंतिका म्हणते की मामांचं काय कौतुक, मामा तर एकदम बोरिंग आहेत. तेव्हा मात्र आता लगेच विक्रांत म्हणतो की थांबा. तर लगेच शर्वरी म्हणते की अवंतिका, अगं तुला सुद्धा इकडे यायचं आहे. तर तेव्हा अवंतिका विचारते की कुठे? ते माझी चोरओटी आहे, त्यामुळे तुला यावेच लागेल, मला काही कारण दुसरे नकोय. अवंतिका म्हणते की हो नक्की येणार. तर लगेच आता शर्वरी म्हणते की आता माझ्यानंतर तुम्ही सुद्धा मनावर घ्या लवकर. तेव्हा आता अवंतिका आणि सौमित्र खूप लाजतात. तेव्हा विक्रांत म्हणतो की हो ताई लवकर मनावर घ्या. तेव्हा लगेच अवंतिका म्हणते की अहो जाऊन द्या. आणि हे बघा मी काय म्हणते तुम्हाला, तुम्ही दोन्ही वेळे टेस्ट केल्या होत्या तेव्हा तर कोणतंही नॉर्मल नव्हतं, परंतु आता मात्र सगळं काही व्यवस्थित कसे झाले बरं, परंतु आता मात्र सगळं काही ओके झाले आणि सगळं काही व्यवस्थित झाले. तर शर्वरीचा चेहरा लगेच थोडासा असा नर्वस होतो. तर शर्वरी रागाने आता थोडीशी म्हणून जाते की झालं ग बाई, सगळं काही नॉर्मल झाले. तेव्हा आता शर्वरीचं हे बोलणं जरा वेगळे वाटल्यामुळे आता अवंतिका आणि सौमित्र यांना काहीतरी वेगळेच वाटते. आणि कशाला परत त्याच गोष्टी विचारायच्या. आणि काय हो वकिलीन बाई, तुम्ही मला कॉंग्रॅच्युलेशन्स बोलण्यासाठी फोन केला की चौकशा करण्यासाठी? तेव्हा आता सौमित्र आणि अवंतिका यांना वाईट वाटतं की शर्वरी असं का बोलत असेल. तेव्हा आता विक्रांतला सुद्धा शर्वरीचं हे वागणं पटत नाही. त्यानंतर मात्र आता अवंतिका म्हणते की हे बघा शर्वरी ताई, मला तसे बोलायचे नव्हते, म्हणजे तुम्ही माझ्या बोलण्याचा अर्थ वेगळा करू नका. मी फक्त तुम्हाला सहज विचारले, यामागे माझं काही इंटेन्शन नव्हतं. तेव्हा आता सौमित्र सुद्धा शर्वरीला समजावतो. तर विक्रांत म्हणतो की बरं ठीक आहे. आणि विक्रांत आता म्हणतो की हे बघा हल्ली जरा तिचे खूप काही मूड्स चेंज होतात. प्रेग्नेन्सीमध्ये कसे मूड चेंज होत असतात, मग तसेच काहीतरी होते, त्यामुळे तुम्ही आल्यानंतर कळवा, आपण लगेच भेटूया. तेव्हा आता सौमित्र म्हणतो की हो लवकरच भेटूयात. आणि हे बघा, आणि आता यापुढे मात्र दोघांनी नाही तर तिघांनी काळजी घ्या. तेव्हा आता लगेच अवंतिका सुद्धा म्हणते की प्लीज टेक केअर ऑफ, येतो वर का आम्ही. तेव्हा मात्र आता बाय करून फोन ठेवला जातो. तर विक्रांत शर्वरीला विचारतो की शर्वरी, अगं तुला इतकं काय चिडण्यासाठी झाले होते, नक्की काय झाले? तेव्हा आता शर्वरीला रागच आलेला असतो. शर्वरी म्हणते की बघ ना, ती अवंतिका कधी कधी ओव्हरच करत असते. ती वकील आहे म्हणून तिला काय करायचे, सगळीकडे तिला सारख्याच चौकशा करायच्या असतात का, हे मला नाही आवडत. आता विक्रांत म्हणतो की हे बघ शर्वरी, तू चुकीचा अर्थ काढतेस, त्यांनी तुझ्या प्रेमापोटी हे सर्व विचारले. तेव्हा आता शर्वरी विक्रांतला म्हणते की काही नाही, तू राहून दे. स्वतः मात्र बेबी प्लॅन करत नाही आणि मला मात्र विचारते की हे कसं शक्य झाले म्हणून. आता मी आहे प्रेग्नेंट, मला मूल होणार आहे. तेव्हा आता शर्वरी लगेच बाजूला निघून जाते. तर विक्रांत विचार करतो की शर्वरी इतकी का चिडली असेल. त्यानंतर आता इकडे ऋषिकेश जानकीला म्हणतो की हे बघ आपली ओवी सुद्धा जरा जास्त हट्ट करायला निघाली आणि खरंच अगदी दम भरला माझा त्या कॉस्ट्युम मध्ये. तेव्हा आता जानकी तर विचारत असते. तर ऋषिकेश विचारतो की जानकी काय झाले, तू कसला विचार करतेस, म्हणजे त्या कॉस्ट्युम मध्ये मी अचानक आलो, त्याचा राग आला का जानकी तुला? जानकी म्हणते की नाही हो. ऋषिकेश म्हणतो की अगं खरंच माझी चूक झाली, मी हे सर्व तुला सांगायला हवे होते. तेव्हा आता जानकी म्हणते की हे बघा ऋषिकेश, अहो तसं नाही, कारण टेडीच्या गेटअप मध्ये तुम्ही तर ओवीला पहिल्यांदा भेटला होता. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की हो. तेव्हा लगेच जानकी म्हणते की अहो मग ती तुमच्याशी असं बोलत होती की तिला अगोदरपासूनच तिच्याशी कोणीतरी ह्या गेटअपमध्ये तिला भेटत होते, बोलत होते. ऋषिकेश विचारतो की कोण? तर लगेच आता जानकी म्हणते की क्यूटू. आणि ऋषिकेश तुम्ही बघितलं नाही का, ओवी तुमच्याशी क्यूटू म्हणून बोलत होती. बाबा तुम्ही क्यूटू सारखा आवाज काढून दाखवा. तर ऋषिकेशला आता ओवीचं जे काही बोलणे आहे जानकीने सांगितल्यानंतर आठवते. तेव्हा आता जानकी म्हणते की मला तर असे वाटतं की तोच क्यूटू आहे की जे टेडीच्या विषयामध्ये ओवीला भेटते म्हणून. मग ती तर ओवीला माझ्या विरुद्ध भडकवत नसेल ना, म्हणूनच ओवी असे वागत असेल. म्हणून
म्हणूनच ओवी माझ्यावर चिडते आणि ओवी चिडते हा एक प्रॉब्लेम नाही ऋषिकेश, परंतु ती क्यूटू ओवीला वाईट काम करण्यासाठी सुद्धा भाग पाडते. कारण हेच बघा, प्रॉपर्टीची फाईल ओवी अशी चोरून कपाटातून घेऊन चालली होती तर ते क्यूटू साठी. तेव्हा आता जानकी असं काही म्हटल्यानंतर ऋषिकेशच्या डोक्यात सुद्धा येते. तो म्हणतो की खरंच जानकी बरोबर आहे, ओवी सारखी मुलगी प्रॉपर्टीची फाईल आपल्या हातात घेऊन का चालली असेल, त्यामुळे जानकी नक्की काहीतरी सिरियस आहे. तेव्हा आता जानकी म्हणते की हो ऋषिकेश, मी तुम्हाला त्याबद्दलच सांगते. आता तुम्हाला कळले असेल की नक्की काहीतरी खूप मोठा प्रॉब्लेम आहे म्हणून. आणि ही क्यूटू कोण असेल, ती ओवीकडून हे सगळं काम का करून घेत असेल, परंतु तिला आपल्या प्रॉपर्टीची फाईल कशाला हवी असेल. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की जानकी हे बघ, एकदा ओवीशी या विषयावर तू बोलून घे. जानकी म्हणते की अहो ऋषिकेश, मी नाही बोलू शकत, कारण ओवी मी काही विचारले तर माझ्यावर चिडचिड करत असते, त्यामुळे तुम्हीच तिच्याशी एकदा बोलून घ्या. तर ऋषिकेश म्हणतो की एक काम करूयात, आपण दोघांनी मिळून ओवीशी बोलूयात. आपण दोघांनी मिळून जर तिला समजावले तर ती नक्की समजेल. आहे तरी कुठे ओवी. तर आता जानकी म्हणते की माहिती नाही, म्हणून ऋषिकेश ओवीला आवाज येतो. तर ओवी समोर खुर्चीवर बसून आता की जे काही बाबांनी तिचं खेळणं जोडून आणलेलं असतं तर ते खेळण्यासोबत ती खेळत असते. आणि तेवढ्यात आता तिथे ऐश्वर्या येते. ऐश्वर्या ओवीला आता म्हणते की हाय ओवी. ओवी म्हणते की हाय. ऐश्वर्या विचारते की तू खेळतेस, तर ओवी म्हणते की थँक्यू ऐश्वर्या आंटी, अगं तुम्हाला हा गेम खेळण्यासाठी सांगितला तर म्हणून मला हे गिफ्ट मिळाले. तर ऐश्वर्या म्हणते की अगं ओवी, तुला अजून खूप काही गिफ्ट मिळणार आहेत, परंतु तुझा तो मॅथचा प्रॉब्लेम आहे ना, तो असा सॉल्व्ह होणार आहे आणि मॅथ्समध्ये तू असे टॉप करशील. परंतु आपल्या ह्या फिल्मबद्दल कुणाला काही सांगू नकोस. मी तुला हा गेम सांगितला, त्यामुळे तू बाकी कुठेही काही बोलू नकोस, कळले ना तुला. एवढं तेथे जानकी आणि ऋषिकेश येतात. ऐश्वर्याला तेथे बघतात. तर ऐश्वर्या म्हणते की चल मी येते ओवी. तेव्हा लगेच आता ऐश्वर्या जायला निघते, तोच लगेच जानकी तिला थांबवते. ऐश्वर्या थांब. जानकी विचारते की ऐश्वर्या तू इथे काय करते. तेव्हा आता ऐश्वर्या हसून म्हणते की अगं जानकी, घरात कुठेही कोण असू शकते, त्यात सुद्धा मला तुझीच परवानगी घ्यावी लागणार का. आणि हे बघ, मी बाहेर माझ्या कामासाठी चालले होते, परंतु ओवी मला समोर दिसली म्हणून मी तिच्यासोबत गप्पा मारत होते. तर आता ऋषिकेश ऐश्वर्याकडे अगदी रागाने बघत असतो आणि आता तिच्याशी गप्पा मारून झाल्यात म्हणून आता मी निघते. तर आता ऐश्वर्या बाय बाय करून निघून जाते. तर जानकी ओवीला विचारते की ऐश्वर्या आंटी तुला काय म्हणत होती. ओवी रागानेच म्हणते की काही नाही. तेव्हा आता जानकी ऋषिकेशकडे पाहते, ऋषिकेशला खुणावते. तेव्हा आता ऋषिकेश ओवीच्या जवळ येतो आणि विचारतो की ओवी, आम्हाला माहिती आहे की तू आमच्यावर नाराज आहे, तू आईवर कायम राग काढत असते, परंतु हे बघ ओवी, लक्षात ठेव, आई आणि वडीलच हे लहान मुलांसाठी अगदी महत्त्वाचे असतात, स्पेशल असतात. त्यांना आपल्या बाळाची खूप जास्त काळजी असते. लहान मुलांचे हट्ट पुरवणे, त्यांना खेळायला घेऊन जाणे, त्यांना 4 गोष्टी शिकवणे, हे सर्व काही कोण करतं बरं. आई बाबाच करतात ना. मला एक गोष्ट सांग, आतापर्यंत तुझ्या बाबतीत हे सर्व कोणी केले बरं. तर ओवी म्हणते की आई आणि बाबांनी. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की अगं तरी सुद्धा तू आमच्याशी असं वागतेस. आणि हे बघ बाळा, आई तुझ्यावर ओरडली तर काय होते बरं. तिला तुझी काळजी वाटते म्हणूनच ती तुझ्यावर ओरडतेस ना. अगं बाळा, तिला हे वाटत असेल की ओवी काहीतरी चुकीचं करते म्हणूनच ती ओरडते. आणि एक गोष्ट सांग ओवी, आई जर तुझ्यावर ओरडली तर त्याने काय फरक पडतो बरं. तुला माहिती आहे का ओवी, माझी आई आज सुद्धा माझ्यावर ओरडतेस. तेव्हा आता ओवी म्हणते की पण बाबा. तर जानकी लगेच ओवीला म्हणते आई ही भल्यासाठीच ओरडत असते, त्यामुळे मी तुला कायम तुझ्या भल्यासाठीच रागवते. आणि ती जानकी ओवीचा हात धरते, म्हणते हे बघ ओवी, आज जर बाबा टेडी बनून आले नसते तर काय झाले असते माहिती आहे का तुला. अगं कोणीही तुला उचलून घेऊन जाऊ शकतं, तुला त्या गिफ्टची काळजी होती. अगं ओवी, तुला हे कसं कळत नाही की माझ्यासाठी आयुष्यातील माझी खरंच खूप मोठं गिफ्ट तू आहे. आणि काय ग, तो क्यूटू तर तुला 2च दिवसापासून भेटला, परंतु लहानपणापासून मी तुझे लाड करत आले. आतापर्यंत तुझे हट्ट पुरवले तर ते कोणी पुरवले. तुला अगदी प्रेमाने खाताने खाऊ घातले, कोणी, क्यूटूने की आईने. आतापर्यंत शाळेची तयारी केली आणि तुझे केस वगैरे जे काही विंचरले तर ते कोणी केले, क्यूटूने की आईने. मग सांग, दे उत्तर. अगं क्यूटू तुझे लाड करतो की आई करते. अगं जेव्हा तर तुला वाईट स्वप्न पडते, तू घाबरते आणि खूप अगदी दचकते, तेव्हा तू कुणाच्या कुशीत येते. तेव्हा कुणाच्या कुशीत तुला जावंसं वाटतं, क्यूटूच्या की आईच्या. परंतु ओवी, तुला हे नाही कळणार की ज्यांना आई नसते त्यांना आईची खरी किंमत काय असते ते विचार. आता जानकी रडतच ओवीला ही सर्व बोलते. जानकी खूप रडत असते. तर ओवी आईला म्हणते की आई हे बघ, तू रडू नको. तेव्हा ओवी बाबांना म्हणते की बाबा तुम्ही सांगा आईला रडू नका. ऋषिकेश म्हणतो की ओवी हे बघ, मी तिला सांगतो, पण ते एका अटीवर, तू
आम्हाला जे काही घडलेले आहे ते सगळं खरे सांग. आत्ता सांग की ते क्यूटू आहे तरी कोण, सांग नक्की क्यूटू आहे तरी कोण. परंतु इकडे ऐश्वर्या तर खूप टेन्शनमध्ये येते, कारण आता हे आईबाप दोघंही आता ओवीकडून हे सर्व काढूनच घेणार की क्यूटू आहे तरी कोण. नक्की ते दोघे ओवीकडून सगळं काही खरं तर बाहेरच काढते. आणि जर ओवीला मी कितीही समजावले सांगितले तरी सुद्धा ओवी सांगितल्याशिवाय राहणार नाही, कारण ती तिच्या सारंग काकावर गेलेली आहे तर. आणि जर ओवीने आता त्या फोनबद्दल सांगितले तर मग खूप अवघड होईल, म्हणून ऐश्वर्याला खूप टेन्शन येते. तेव्हा आता इकडे बाहेर जानकी विचारत असते की ओवी तू मला एक गोष्ट सांग, तू त्या क्यूटूशी कशी बोलत असते. तेव्हा आता ओवी सगळं काही खरं सांगते की मी फोनवर बोलत असते. तेव्हा आता जानकी आणि ऋषिकेशला धक्का बसतो. जानकी ऋषिकेश म्हणतात की काय क्यूटूशी तू फोनवर बोलायची का, आणि सांग कुणाच्या फोनवरून तू बोलायची, माझ्या की बाबांच्या की आजीच्या. तेव्हा आता ओवी सगळं काही खरं सांगते की माझ्या फोनवरून मी बोलत होते. तेव्हा आता जानकी आणि ऋषिकेशला ओवीचा फोन म्हटल्यानंतर धक्का बसतो. ऋषिकेश विचारतो की तुझा फोन कधी तुझ्याकडे आला. तेव्हा आता ओवी म्हणते की हो आहे माझ्याकडे फोन, क्यूटूने मला तो फोन दिला होता. तेव्हा आता जानकी आणि ऋषिकेश त्या फोनबद्दल विचारतात की तो फोन कुठे आहे. तेव्हा आता ओवी म्हणते गुलाबाच्या कुंडीजवळ तो फोन मी लपून ठेवलेला आहे. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की चल कुठे आहे तो फोन आम्हाला दाखव. म्हणून ओवी जानकी आणि ऋषिकेशला ते गुलाबाच्या कुंडीजवळ घेऊन जाते. त्यानंतर आता तिकडे ती ज्योतिका शर्वरीला फोन करते आणि शर्वरी फोन अगोदर घेत नसते. तेव्हा आता फोन घेतल्यानंतर ज्योतिका तिला म्हणते की काय ग मॅडम तुम्ही तर मला विसरलात का. शर्वरी म्हणते की अगं नाही ग, तुला विसरून कसं चालेल, कशी आहेस. तेव्हा आता लगेच ज्योतिका म्हणते की मॅडम अहो मी बरी आहे, परंतु तुम्ही मला काही पैसे देणार होतात ते विसरलात का. तेव्हा आता शर्वरी थोडीशी बाजूला होते आणि म्हणते की मी तुला 2 लाख रुपये दिलेत ना. तर लगेच ज्योतिका म्हणते की त्या 2 लाखाने काय होते, 2 लाखांनी टेस्ट डिपॉझिट वगैरे त्यालाच ते सगळे काही उडून गेले. आणि हे बघा तुमचं बाळ मात्र एकदम उत्तम आहे, फक्त थोडे पैसे अजून लागतील. तेव्हा शर्वरी विचारते की किती पैसे लागतील. तर ज्योतिका म्हणते की अहो फक्त आणि फक्त 1 लाखभर रुपये लागतील. तेव्हा आता शर्वरी म्हणते की काय 1 लाख, एवढे पैसे मी तुला कुठून देऊ. तेव्हा आता लगेच ज्योतिका म्हणते की हे बघा मॅडम तुम्हाला जर सगळं काही व्यवस्थित व्हायचं असेल मग हे असे खाणे पिणे, आणि हे बघा मॅडम तुम्हाला बाळ जर चांगलं हवं असेल तर तुम्ही पैशाचा विचार करू नका, त्या बाळाला मी 9 महिने सांभाळणार आहे. तेव्हा आता शर्वरी म्हणते की ओके काहीतरी सोय करते. तर ज्योतिका म्हणते की लगेच उद्याच्या उद्या करा. तेव्हा आता शर्वरी म्हणते की अगं उद्या काय बोलतेस, उद्या मी कसे इतके पैसे तुला कुठून आणून देणार. तर ज्योतिका म्हणते की तुम्हाला पैसे द्यायचे जमेल नसेल तर मी आत्ताच्या आत्ता. तेव्हा आता ती नाटक करते. तर शर्वरी म्हणते की अगं तू वेडी आहेस का, तू असा भलता विचार करू नकोस, मी तुला उद्या पैसे देते. म्हणून शर्वरी आता तयार होते. ज्योतिका तर खूप खुश होते. परंतु आता इकडे फोन ठेवल्यानंतर विक्रांत सर्व काही शर्वरीचे बोलणे ऐकतो आणि विक्रांतला समोर बघून शर्वरीला खूप मोठा धक्का बसतो. तर आता शर्वरी घाबरत म्हणते की विक्रांत तू. तर विक्रांत विचारतो की आता फोन कुणाचा होता, कुणाशी बोलत होती. तेव्हा शर्वरी म्हणते की कुणाचा नाही. तेव्हा आता लगेच विक्रांत म्हणतो की अगं तू आत्ता काय बोलतेस, तू आत्ता फोनवर बोलत होती आणि कुणाचा नाही असं का म्हणते. तू तर फोनवर आत्ता असे म्हणत होती की उद्या पैसे घेऊन येते, मग ते पैसे तुला कुठे घेऊन जायचे आहे. तेव्हा आता शर्वरी घाबरतच मी ते असं करत असते. तर विक्रांत म्हणतो की काय झाले, अगं तू इतक्या टेन्शनमध्ये काय येतेस, ओके आहे ना सर्व, आणि तू काहीतरी लपवतेस का शर्वरी माझ्यापासून. तेव्हा आता लगेच शर्वरी म्हणते मी तुमच्यापासून कशाला काय लपवेल. तर विक्रांत म्हणतो की मग पैसे कुठे घेऊन जायचे. तर आता शर्वरी म्हणते की डॉक्टरांकडे चेकअपला पैसे घेऊन जायचे, त्यांनी मला पैसे आणण्यासाठी सांगितले. तेव्हा आता विक्रांत म्हणतो की शर्वरी काय बोलतेस, असा कोणता डॉक्टर आहे की तो पैसे घेऊन या असे सांगतो. चेकअपला माणूस जातो तर तो पैसे घेऊनच जाणार, अशी कशी तुमची ही डॉक्टर आहे. तेव्हा आता शर्वरी म्हणते की तुला काय करायचे आणि तू चोर असल्यासारखी माझी चौकशी का करतोस. तेव्हा शर्वरी आता भडकते. तर विक्रांत शांतपणे म्हणतो की अगं पैशांचा विषय निघाला म्हणून मी तुला विचारतो, आणि मी पैसे उडवण्यासाठी नाही जात, डॉक्टरांकडे चेकअपसाठी जाते, म्हणून ते पैसे लागणार आहेत. तेव्हा विक्रांत म्हणतो की हे बघ तू शांत हो, आपण उद्या दोघेही चेकअपला जाऊयात. तेव्हा आपण म्हटल्यानंतर आता शर्वरीला तर धक्काच बसतो. आणि तू कशाला येतोस असं ती आता विक्रांतला विचारते. तर विक्रांत म्हणतो की अगं मी कशाला, मी तर बाळाचा बाप आहे. तेव्हा आता शर्वरी म्हणते की माझा आणि जानकी बहिणीचं ठरलेलं आहे, त्यामुळे तू काही येण्याची गरज नाही आणि सारखं माझ्या मागे पुढे तू करत जाऊ नकोस, कळले ना. म्हणून शर्वरी तोऱ्यात आत जाते. तर विक्रांतला आता शर्वरीचं वागणं काहीतरी वेगळेच वाटते. ती सतत काय इतकी चिडत असेल, नक्की काहीतरी गडबड आहे. म्हणून विक्रांतला संशय येतो. त्यानंतर ओवी आता तेथे ज्या कुंडीत तो फोन लपवलेला आहे तेथे जानकी ऋषिकेशला घेऊन येते. परंतु तिला येण्या अगोदर ऐश्वर्या तेथून फोन घेऊन गेलेली असते, तेथे फोन नसतो.
ओवी त्या सर्व काही कुंड्या चेक करते आणि ओवी आईला म्हणते की आई येथेच मी फोन ठेवला होता, पण आता तो फोन इथे नाही. तर जानकी म्हणते की तुला आठवते ना? ओवी म्हणते की हो इथेच ठेवला होता. ऋषिकेश सुद्धा चेक करतो. तर जानकी म्हणते की ओवी तू नंबर सांग, आपण त्या फोनवर फोन करूयात. तर ओवी म्हणते की तो नंबर मला नाही माहिती, कारण ते क्यूटूच मला फोन करत होती. तेव्हा जानकी म्हणते की क्यूटू तुला फोन करायचा. इकडे ऐश्वर्या तो फोन घेऊन येते आणि नशीब माझं हा फोन मी अगोदर घेऊन आले म्हणून, नाहीतर आज मी गुंतले असते. एवढंच सारंग आता जानकी ऋषिकेश जवळ येतो आणि वहिनी तुम्ही येथे अंगणात काय करतात असं विचारतो. जानकी म्हणते की काही नाही सहज आलो, बोला काय काम होतं. सारंग विचारतो की ऐश्वर्या कुठे आहे तुम्हाला माहिती आहे का? तर लगेच जानकी म्हणते की हो ती मगाशीच बाहेर गेली. सारंग विचारतो की अहो पण कुठे गेल्यात माहिती आहे का, काही सांगितले का? जानकी म्हणते की अहो सारंग भाऊजी ती कधी कुणाला काही सांगत असते का, आणि त्यात म्हणजे मला, तुम्हाला वाटतं का ती मला काहीतरी सांगेल म्हणून. तेवढ्यात सारंग फोन लावतो आणि ऐश्वर्या तेथेच असते म्हणून सगळ्यांना आता ऐश्वर्याच्या मोबाईलची रिंग ऐकू येते. तेव्हा आता ऐश्वर्या खूप घाबरते. ऐश्वर्या म्हणते की जर ओवीचा फोन माझ्या हातात जर यांनी बघितला तर वाटच लागेल. तेव्हा जानकी म्हणते की सारंग भाऊजीने ऐश्वर्याला फोन केला, मग ऐश्वर्याचा फोन येथे वाजतो, मग याचा अर्थ ऐश्वर्या तर येथेच आहे. सारंग म्हणतो की अहो त्या तर बाहेर गेल्या होत्या, मग येथे रिंग कशी वाजली बरं? म्हणून आता सगळेजण ऐश्वर्याला बघण्यासाठी तेथे येतात. तर ऐश्वर्या लगेच आता हसून म्हणते तुम्ही सगळेजण एकत्र आणि इथे काय करतात? जानकी विचारते की काय ग तू येथे काय करतेस, मगाशी तर तू बाहेर गेली होती. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की हो मी बाहेरच गेले होते. तर सारंग विचारतो की मग आता तुम्ही येथे झाडामागे काय करता? ऐश्वर्या मुद्दाम खोटं बोलते की अहो सारंग तुम्हाला माहिती आहे की मी फोनवर बोलता बोलता कधी कुठे काही करत असते, चालत बाहेर येते, मग तसेच फोनवर बोलत मी बाहेर आले होते. तेव्हा आता जानकी म्हणते की अगं मला सुद्धा हे कारण नाही पटत, आणि ऋषिकेश तुम्हाला पटते का हे कारण? आणि ऐश्वर्याला म्हणते की दुसरे काहीतरी कारण सांग. तेव्हा ऐश्वर्या आता जानकीकडे पाहत असते आणि हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये आता मात्र ऐश्वर्या खूप भडकलेली असते, कारण तिचा सगळा काही प्लॅन आता पाण्यात गेलेला असतो, परंतु आता मात्र नाही, म्हणून ती दुसरा प्लॅन करते आणि क्यूटू बनून ती आता पुढे धावत असते आणि ओवी तिच्या मागे धावत असते की क्यूटू थांब, क्यूटू थांब. तेव्हा आता जानकी ओवीच्या मागे येत असते की ओवी ओवी. तेव्हा आता ओवी आई आई करत ओरडत असते. तेव्हा आता जानकी ओवीला शोधत येत असते आणि आता तेथे काही गुंड ऐश्वर्याने पाठवलेले असतात आणि ते गुंड जानकीच्या मागून येतात आणि ते गुंड जानकीच्या डोक्यात जोराने काठी मारतात. जानकी खाली बेशुद्ध पडते. तेव्हा आता ऐश्वर्या आहे तर ती क्यूटूचा जो काही वेश आहे तर तो बाहेर काढते. जानकीची ओवी कायमची जाणार आणि ह्या रणदिव्यांचे जे काही आहे ना घर, तर ते लंकेत बदलणार. म्हणून आता जे काही ऐश्वर्या आहे तर तिने तेथे सगळं काही ते जागा आहे ती पेटून दिलेली असते. ओवी आता आई आई करत वाचव मला आई असं म्हणत असते. ओवीच्या जीवावर सुद्धा संकट आलेलं असतं आणि जानकी तर तेथे अगदी त्या खाली बेशुद्ध पडलेली असते. तिचा सुद्धा जीव अगदी संकटात असतो. तेव्हा मित्रांनो आपली जानकी आणि ओवी कशा वाचतात हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.